नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाव टुडे न्यू टॉपिक. आज आपण जो एक नवीन घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे आहेत अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभागणे. आता याच्या अगोदर now the previous class we have learned about types of angle. कोनाचे प्रकार आपण 6व्या वर्गामध्ये अभ्यासलो आहोत. 5व्या वर्गामध्ये कोन म्हणजे काय, कोन कशाला म्हणतात, व्हॉट इज मीन बाय अँगल हे अभ्यासलेलं आहोत. नाउ देर आर 7 टाइप्स ऑफ अँगल. एकूण कोनाचे 7 प्रकार आहेत. फर्स्ट इज झिरो अँगल, सेकंड अक्यूट अँगल, थर्ड इज राईट अँगल, फोर्थ ऑब्ट्यूस अँगल, फिफ्थ स्ट्रेट अँगल, 6 reflex angle, and last is complete angle. There are 7 types of angle. आता जे मी सांगितले ते कोनाचे 7ही प्रकार आहेत. ते 7 प्रकार कोणते आपण जे आत्ता मी म्हटलं ते, तर त्याच्यामधला पहिला होता शून्य कोन, ज्याला आपण झिरो अँगल म्हणतो, म्हणजे त्यालाच मराठीत आपण म्हणतो शून्य कोन. नंतर लघु कोन, त्याच्यानंतर आहेत काटकोन, विशाल कोन, नंतर सरळ कोन, त्याच्यानंतर आहेत प्रविशाल कोन, ज्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो, अँड लास्ट इज कंप्लीट अँगल मीन्स पूर्ण कोन. हे कोनाचे 7 प्रकार आहेत आणि हे याविषयीची आपण माहिती अभ्यासली आहे. आता आपल्याला मेन बघायचं आहे ते म्हणजे अँगल बायसेक्टर, कोन दुभागणे. कोन दुभागणे म्हणजे नेमकं काय करणे, कोनाच्या सारखे 2 भाग करणे. कोनाचे सारखे 2 भाग करणे. बायसेक्ट, बाय मीन्स टू, अँगल बायसेक्टर. त्याचे वेगवेगळे पार्ट, 2 पार्ट करायचे आहे. अँगलचे 2 पार्ट करायचे आपल्याला. मग 2 पार्ट कसे करायचे किंवा आपण त्याला कशा प्रकारे करतो ते करायचं आहे, ते बघायचं आहे. ओके. नाउ फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल आपण बघू किंवा कोणत्याही मापाचं, मेजरचं आपण एक अँगल काढूया सुरुवातीला आणि त्याला आपण बायसेक्ट करू. उदाहरणादाखल आपण एक उदाहरण घेऊया. ड्रॉ एनी अँगल ABC, ड्रा इट्स बायसेक्टर. ड्रा एनी अँगल ABC, कोणताही एक अँगल घ्यायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ड्रा इट्स अ अँगल. आता आपल्याला जेवढ्या मापाचा एक अँगल काढायचा असेल, तुम्ही कोणत्याही प्रकारचा अँगल काढू शकता. मग तो लघु कोन असेल, विशाल कोन असेल, प्रविशाल कोन असेल किंवा काटकोन घ्या, कोणताही आपण कोन काढू शकतो. नाउ ड्रा इट्स एनी टाइप्स ऑफ अँगल, अक्यूट अँगल, राईट अँगल, कंप्लीट अँगल, रिफ्लेक्स अँगल or zero angle also. Okay, now draw its a angle. First draw its a line, and now another line
देन नेम ऑफ द अँगल, कोणाला नाव देऊन देऊया आपण, ए बी अँड सी. ओके, अँगल ए बी सी. देन point B is a vertex point of angle ABC. Point B is a vertex point of ABC. कोण ABC मध्ये बिंदू B हा त्याचा शिरोबिंदू आहे. बिंदू B हे काय, त्याचा शिरोबिंदू आहे. आणि BC आणि BA, BC is a ray and BA also ray. Are arms of the also BC and BA. BC and BA are arms of angle ABC. Now the bisect, draw its bisector. त्याला आपल्याला दुभागायचं आहे, त्याचे दोन भाग करायचे. आता दोन भाग कसे करायचे, यूजिंग द कंपास. नाउ प्लेस द पॉइंट ऑफ अ कंपास ऑन पॉइंट B. Then any convenient distance, draw an arc to cut ray BC. Okay, and also ray BA. BC and BA. Now name the point intersection at P and Q. त्याला आपण नाव दिलं P and Q. च्या अँगल ABC म्हणजे कोण ABC काढला. कोण ABC मध्ये आपण किरण BC ला एक आर्क मारला आहे आणि किरण BA ला एक आर्क मारला. त्याला पॉइंट नाव दिलं आपण P आणि याला नाव दिलं Q. देन द पॉइंट ऑफ द कंपास ॲट पॉइंट P अँड द कन्व्हिनियंट डिस्टन्स. आपल्याला जेवढं योग्य डिस्टन्स वाचता तेवढ्या याच्यातून एक आर्क मारून घ्यायचं इनसाइड द अँगल पॉइंट P and another arc inside the angle from point Q. पॉइंट P वर ठेवून आपण कंपासने एक आर्क मारला अँगल म्हणजे कोन ABCच्या अंतर बाजूत आतमध्ये आणि Q पॉईंटवर ठेवून सुद्धा एक आर्क मारला आतमध्येच. आता हे दोनही पॉईंट जेव्हा आपण आखलेले आहेत, आर्क मारले आहे, तेव्हा इथे एक पॉईंट भेटतो. तो पॉईंट आणि B पॉईंट हा जॉईन करून घ्यायचा. ओके, याला आपण जॉईन करून घेतलं आणि याला एक नाव देऊ पॉईंट O. त्याला एक नाव दिलेलं आहे आपण पॉईंट O. नाउ the ray BO is the bisector of angle ABC.
ray BO is the bisector of angle A, B and C. Ray BO is the bisector of angle A, B and C. The measures of angle ABO and CBO are equal. Measures of angle ABO and angle OBC are equal. या दोघा जणांचं मेजर असते ते कसं असते, सारखं असते. कोणते दोन? अँगल ABO is equal angle OBC. Angle ABO is equal angle OBC means that the measures of angle ABO and angle BOC are equal. दोनही अँगलचं कोणाचं माप हे कसं असते, सारखं असते बायसेट केल्याच्या नंतर. नाव आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने मोजून बघूया. Now angle ABC is 60 degree, then angle OBC is 30 degree. ABC is 60 degree and angle BOC is 30 degree, and ABO is 30, OBC is 30, means that is two angles are equal measures. That is angle bisector. Thank you.